नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना साथ द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा 1000 कार्यकर्त्यांच्या समेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश संपन्न. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी युती सरकारची सत्ता येणे गरजेचे, शैला गोडसे यांचे प्रतिपादन. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू. तलवारी घेऊन फिरणाऱ्या इस्मास गुन्हे शाखेकडून अटक. आणि मंगळवेढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. पंतप्रधान मोदी यांचे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरीब वंचित घटकांचे सरकार आहे. मोदी यांच्या सरकारने देशातील प्रत्येक नागरिकासाठी विविध योजना दिल्या आहेत. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना साथ द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अक्कलकोट येथे बुधवारी सोलापूर लोकसभेचे भाजपा व शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ बस स्थानकासमोरील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा घेण्यात आली. त्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरीब वंचित घटकांचे सरकार आहे. मोदी यांच्या सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विविध योजना दिल्या आहेत. देशातील 34 कोटी गरिबांच्या बँकेत खाते उघडण्यात आले. यामुळे देशातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन भ्रष्टाचार आणि दलालीला लगाम बसला. जनधन योजना अंतर्गत 80,000 कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर व गावे स्वच्छ झाली. आपल्या देशातील 45% कुटुंबाकडे शौचालय होती, 55% लोकांकडे शौचालय नव्हती. त्यामुळे माता भगिनींची मोठी कुचंबणा होत होती. सरकारने शौचालयासाठी अनुदान दिल्याने 95% कुटुंबाकडे शौचालय आहेत. उज्ज्वला योजनेतील पंतप्रधान मोदी यांनी गोरगरीब माता भगिनींना मोफत गॅस कनेक्शन दिले. भारताच्या ग्रामीण भागात घरोघरी विद्युत योजना दिली. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गरिबांना 5 लाख रुपयांची रुग्णालयातील उपचारासाठी तरतूद केली. देशातील 50 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात 5 लाख घरे बांधण्यात आली. आता पुढील 6 महिन्यात 5 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. 2022 सालापर्यंत देशात कोणच बेघर राहणार नाही याची काळजी मोदी सरकार घेत आहे. सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे यांचा 1000 कार्यकर्त्यांच्या समेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश व माढा सोलापूर लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळावा संपन्न झाला. मुद्रा योजनेतून 12 कोटी लोकांना विना व्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. इतका लोककल्याणकारी योजना पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने राबवल्या आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवाजी सावंत, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार धनाजी साठे, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, धैर्यशील मोहिते पाटील, लेबर फेडरेशनचे संचालक संजय कोकाटे, शिवाजीराव कांबळे, संजय पाटील, भीमानगर साईनाथ अभंगराव, MSC बँकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, डॉक्टर BP रोंगे आदी उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्यातील ज्वलंत पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावायचा असेल तर भाजप सेना युतीचे सरकार सत्तेमध्ये येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी केले. महायुतीच्या प्रचारार्थ शैला गोडसे यांनी बोराळे, आरळी या भागातील मतदाराशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शैला गोडसे म्हणाल्या, सोलापूर जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात मंगळवेढा तालुक्यात तर दुष्काळाची छाया अधिक प्रमाणात जाणवते.
पण या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या सत्ता काळात कोणतेही ठोस उपाययोजना राबवल्या गेल्या नाहीत। या भागातील 35 गावाचा ज्वलंत पाणी प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून रखडत ठेवला व टोकनच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या भागातील शेतकऱ्यांची मते घेऊन घोर फसवणूक केली व हा पाणी प्रश्न तसाच तेवत ठेवला। त्याचबरोबर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना या शेतकरी हिताच्या योजनेला राजकीय श्रेयापोटी जाणून बुजून विरोध केला। या गोष्टीचा विचार केला असता ह्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने सोलापूर जिल्हा व मंगळा तालुक्यातील कसे विकासापासून वंचित ठेवले हे लक्षात येते। म्हणून या मंगळा तालुक्यातील 35 गावचा पाणी प्रश्न असो की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना असो, या सर्व योजना मार्गी लावून तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवायचा असेल तर या देशामध्ये व राज्यामध्ये भाजप सेना युतीचे सरकार सत्तेमध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे कोणत्याही बोलथापांना व बोलघेवड्यांच्या भाषणाला बळी न पडता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप सेना युतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणूया व आपल्या अडीअडचणी सोडवण्याची संधी देऊया, अशा शैला गोडसे म्हणाल्या। मुख्यमंत्र्यांच्या सभेचा बंदोबस्त करून परतत असताना झालेल्या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी आरती साबळे यांचा मृत्यू झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि अक्कलकोट येथे सभा होत्या। या सभेकरता मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता। अक्कलकोट येथील सभा संपल्यानंतर बंदोबस्तावरून दुचाकीवरून परत जात असताना आरती साबळे यांच्या दुचाकीला अक्कलकोट तालुक्यातील कोनाळी येथे जोरदार धडक बसली, त्यात त्यांचा मृत्यू झाला। सोरेगाव SRP कॅम्पच्या मागे अश्विनी कॉलनीतील एका घरातून लोखंडी 5 तलवारी जप्त करण्यात आल्या। ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या DB पथकाने केली आहे। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे DB पथक सैफुल चौकाजवळील ओम गर्जना चौक येथे पेट्रोलिंग करत होता। त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की एका इस्माने लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात 4 ते 5 तलवारी आणून ठेवलेल्या आहेत। मिळालेल्या पत्त्यावरून सुरेगाव SRP कॅम्प मागे अश्विनी कॉलनी येथे गेल्यानंतर रमाकांत भाऊसाहेब खटके वय 31 यांच्या घरात 5 लोखंडी तलवारी आढळून आल्या। त्या तलवारी जप्त केल्या। यामध्ये रमाकांत खटके याला अटक करण्यात आली। त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवतडे यांच्या हस्ते करण्यात आले। सिद्धार्थ लोकरे यांनी बुद्ध वंदना गायली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंडळाचे अध्यक्ष प्रदीप खवतडे यांनी सर्वांचे स्वागत केले। या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार खवतोडे, चंद्रकांत पडोळे, नगरपालिका पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, रामचंद्र कोंडुहेरी, भारिपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप खवतोडे, भाजपा उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप उगाडे, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक सरोज काझी यांच्यासह सागर माने, एताळा खरबडे, मैनीनाथ खरबडे, नागनाथ खरबडे, स्वप्नील पवार, अशोक कोळी, विजय शिकतोडे, शैलेश गोवे, विक्रम शेंबडे, विशाल जाधव, शिवाजी भिसे, विक्रम अवघडे, सिद्धेश्वर लोखंडे, अंकुश शेंबडे, सागर खरबडे, अमोल शेवडे, सार्थक शेंबडे, वतन खरबडे आदी उपस्थित होते। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना साथ द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन। सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा 1000 कार्यकर्त्यांच्या समेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश संपन्न। मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी
युती सरकारची सत्ता येणे गरजेचे, शैलास गोडसे यांचे प्रतिपादन. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू. तलवारी घेऊन फिरणाऱ्या इस्मास गुन्हे शाखेकडून अटक. आणि मंगळवेढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना. हे होताच बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.